जगातला सगळ्यात गाजलेलं प्रकरण म्हणजे एप्स्टाईन फाईल्स. त्यामध्ये आपल्या देशाचा सगळ्यात नंबर 1चा पक्ष म्हणजे भाजपा, भारतीय जनता पार्टी. आपल्या देशातला नंबर 1चे नेते म्हणजे भारतीय जनता पक्षाचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब. म्हणजे सगळं नंबर 1वरती आहे. सगळी सिस्टम त्यांच्या हातामध्ये, सगळी मीडिया त्यांनी विकत घेतलेली आहे. सगळीकडे फक्त भाजपचा बोलबाला, सगळीकडे भाजपचे मेजॉरिटीमध्ये नेते निवडून आलेले आहेत. नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील. म्हणजे सगळीकडे फक्त भाजपा भाजपा, चप्पा चप्पा भाजपा, असं चप्पा चप्पा भाजपा करत करत जगामध्ये डंका जो पिटवला आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्षाने. संपूर्ण जगामध्ये चप्पा चप्पा भाजपा करता करता त्यांनी जगाचा कानोकोपरा व्यापून टाकलाय. आता भाजपवाल्यांनी बोलावं चप्पा चप्पा भाजपा. कसं वाटतंय? अतिशय लाजिरवाणी गोष्ट, लाजिरवाणी कामगिरी ह्या देशाच्या पंतप्रधानांनी केलेली आहे. ज्यांचं 1 नाही 2 नाही 30 वेळा एप्स्टाईन फाईलमध्ये नाव आलेलं आहे. आता ह्याच्या पुढे जेव्हा ह्या फाईलची पानं आणखीन उलगडली जातील तेव्हा आणखीन काय काय आपल्या समोर येणार आहे ते त्यांनाच माहिती. पण रीलसुद्धा ह्याच्यामध्ये व्हायरल व्हायला लागलेत की अरे मोदींचं नाव एप्स्टाईन फाईलमध्ये आलं का? कोणती फाईल आहे ती? अरे मोदी आहे तर चांगलंच काहीतरी असेल असा लोकांचा विचार आहे की एप्स्टाईन फाईलमध्ये नाव येणं म्हणजे मोदीने काहीतरी चांगलं काम केलेलं आहे. आता जुनं एक प्रकरण मोदींचं जे मागच्या वेळेस 2012मध्ये उघडकीस आलेलं होतं जेव्हा ते CM होते गुजरातचे. मला वाटते 2004चं प्रकरण आहे ते. मानसी सोनी नावाची एक मुलगी, ते प्रकरण आता पुन्हा एकदा त्या मुलीचा फोटो व्हायरल होतो आहे सोशल मीडियामध्ये. आता त्या मुलीचं काय झालं आहे, काय केलं आहे, काय आहे? चुकीच्या गोष्टी थोडे दिवसांसाठी लपू शकतात पण तुम्ही त्या संपवू शकत नाही. कधी ना कधी त्या जगाच्या समोर येतातच. आणि मोदीजी, संन्यासी मोदी, चाय विकणारा मोदी, बायकोला सोडून राहणारा मोदी, हिंदू धर्माचा पालन करता मोदी, नोटबंदी करणारा मोदी, कोविड पहिलाच फिक्स करणारा मोदी. कळलं की नाही? कोरोनाचा विषय समजला की नाही? त्याचाही उल्लेख एप्स्टाईन फाईलमध्ये आहे. कोरोना ऑलरेडी यांनी सेट केलेला होता. हा व्हायरस, याच्यावरती वॅक्सिन, म्हणजे हा जाणून बुजून जगामध्ये पसरवला गेला. म्हणजे कोविडचे मास्टर माइंड असे आपले महान अलंकार, आपल्या देशाला मिळालेला महान नेता, ह्याची गिनीज वर्ल्डमध्ये नोंद व्हायला पाहिजे. जे सातत्याने मन की बात करतात. आणि ट्रम्पची दोस्ती तर त्यांना माहितीच असेल, कारण याच्या आधी जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं, काँग्रेसचं सरकार होते, त्यावेळेला 2-3% टॅरिफ होती. पण आता मोदींनी भारतात येणारं त्यांच्या वस्तूवरचं टॅरिफ पूर्ण 0 करून आपल्या देशातून तिकडे जाणाऱ्या मालावरती 18% टॅरिफ केलेली. म्हणजे किती आनंदाची गोष्ट आहे, किती गौरवाची गोष्ट आहे. तर असे मोदी, काय म्हणणं आहे भाजपवाल्यांचं, अंधभक्तांचं काय म्हणणं आहे या विषयावरती? सगळ्यांच्या घरात आया बहिणी असतात, सगळ्यांच्या घरात मुली असतात. कुठे गेले ते चप्पा चप्पा भाजपवाले? कुठे गेले ते? भाजप मोदीच्या नावावरती सगळ्यांच्या अंगात अचानक जी डेअरिंग आलेली आहे. काय मीरा भाईंदरच्या मतदानाच्या निकालाच्या दिवशी हे चप्पा चप्पा भाजपवाले माझ्या मुलाला तलवारीने कापायची वार्ता केली होती. चप्पा चप्पा भाजपा. कुठे ती गोदी मीडिया? काय उत्तर आहे? हिंदू धर्माचे ठेकेदार, काय म्हणणं आहे तुमचं ह्या प्रकरणावरती? मोदीच्या ह्या चुकांवरती काय तुमची बाजू आहे? तरीही चप्पा चप्पा भाजप. अरे लाजा वाटलं पाहिजे तुम्हाला. कशाला तुम्ही हिंदू धर्माच्या नावाखाली कोणाचं समर्थन करताय? आणि कोणासाठी म्हणून ह्या देशाला वेठीस आणलं, ह्या देशाला गहाण ठेवलं आहे? कोणासाठी? कोण लागतो अदानी तुमचा? कोण लागतो अनिल अंबानी तुमचा? म्हणजे कोणाच्या तरी
पर्सनल स्वार्थासाठी आणि अय्याशपणासाठी ह्या देशाला तुम्ही गहाण ठेवताय, देशाला बदनाम करताय तुम्ही. आणि यावेळेला मोदीकडनं उत्तर पाहिजे. मीडिया सगळी विकत घेतली आहे ना. या ठिकाणी दुसरं कोण असतं तर आत्तापर्यंत राजीनामा देऊन तोंड काळं केलं असतं. चीड आणण्याची गोष्ट अशी आहे की ज्या प्रकारे ह्या एपस्टाईन फाईलचे व्हिडिओ समोर येत आहेत, ज्या प्रकारे हे फोटोज समोर येत आहेत, लहान मुलींच्या ज्या किंकाळ्या ऐकायला येतात, म्हणजे लहान मुलांचं मटण खातात हे लोक. म्हणजे कितीही क्रूरता. ह्याचा निषेध नाही. ह्यांना माझ्या तोंडात खूप असे शब्द येतात की ह्यांना कोणती शिक्षा केली पाहिजे. तर चप्पा भाजपवाल्यांनी विचार करा थोडासा. आणि तलवारीने कापायची वार्ता करताय ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आहे तुम्ही. कळलं ना. दम असेल तर एकटे या. रेशमातापाशी चॅलेंज करते, समोर या, बघू कोणामध्ये किती दम आहे. काय आहे ना, लढवं या महाराष्ट्र मी पहिल्यापासून म्हणते. आम्हाला वारसा आहे छत्रपतींचा. एवढा मैल लांबून येणार आणि इथे तलवारीने कापायची वार्ता करणार. कोण आहे तो भाजपचा कॉन्ट्रॅक्टर, दलाल? कोण आहे तो ज्याने एवढ्या गर्दीत माझ्या मुलाला कापायची वार्ता केली होती? समोर आहे हिंमत असेल तर. आधी स्वतःच्या पंतप्रधानाला सांभाळा रे मूर्खांनो. तुमचा प्राईम मिनिस्टर जो आय्याश करत फिरतो आहे ना सगळीकडे त्या ट्रम्पबरोबर, त्याला पहिला आवरा, व्यसन घ्यायला त्याला आधी हिंमत असेल तर. आणि नंतर जगाला तुम्ही ज्ञान वाटायला जावा. चिटिंग फ्रॉडगिरी करून तुम्ही जिंकून आलेले, हां, आणि आम्हाला शिकवताय. हिंमत असेल तर समोर या एक एकटे, मग बघू. स्वतःच्या खूप शब्द येतात माझ्या. गहाण ठेवलेल्यांनी नाही इथे आम्हाला येऊन अक्कल शिकवायची नाही. हिंमत असेल ना, त्या व्हिडिओमध्ये जो कोण आहे त्याचं नाव मला माहिती पडलं आहे, पत्ता मला माहिती पडला आहे. ज्याने धमक्या दिल्यात ना सगळ्यांच्या समोर, पोलिसांसमोर आणि मीडियाच्या समोर, त्याला खुलं आव्हान आहे की दम असेल ना त्या तुमच्या अय्याश मोदीला आवरा आणि मग समोर या तुम्ही आमच्या. तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर व्हायला पाहिजे आणि चप्पा भाजपवाल्यांच्या तोंडापर्यंत हा व्हिडिओ जायला पाहिजे. आणि ज्याने कोणी धमकी दिली आहे त्याच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ जायला पाहिजे. इतक्या जास्त प्रमाणात शेअर करा. आणि त्याला पुन्हा एकदा चॅलेंज देते, दम असेल तर समोर एकटा या. कारण तुमचं अय्याश तुमच्या भाजपा पक्षाचं नाव बदलायला पाहिजे. भवर्ण खूप मराठीत शब्द आहेत. मराठी भाषेमध्ये खूप शब्द आहेत भाजपासाठी. तेव्हा पहिलं आपल्या अय्याश मोदीला आवरा. आणि जी जगामध्ये जी बदनामी चालू आहे ना देशाची, ही फक्त भाजपामुळे, RSSमुळे, नरेंद्र मोदी अमित शहामुळे आणि त्यांचे हे भाडखाऊ जे कार्यकर्ते आहेत ना, जे चप्पा भाजपा करून ओरडतात सगळीकडे, हे देशाची बदनामी या सगळ्या भाडखाऊ कार्यकर्त्यांमुळे. आणि आम्ही छत्रपतींचे औलाद आहे, घाबरत नाही तुमच्यासारख्या लोकांना. समजलं ना. आपल्या घरातल्या आया बहिणी पहिले सुरक्षित करा. कधी कोणाची वाकडी नजर पडेल तुमच्या मोदीसारख्या लोकांची.